लेसन 1 झाड. प्रिय मित्रांनो, ही एक सुंदर कविता आहे एका झाडाविषयी जी एक लहान मुलगी लावत आहे आणि ती झाडाला काही सुंदर गोष्टी सांगत आहे. ती त्याला काय सांगत आहे ते पाहूया. प्यारे बच्चों, ये एक पेड़ के बारे में है. एक सुंदर कविता है जिसे एक छोटी लड़की लगा रही है और वो पौधे से कुछ प्यारी बातें कर रही है. आइए देखें वो उसे क्या कह रही है. प्रथम आपण हे सुंदर गाणे गाऊया. पहिले हम ये प्यारा गीत गाते हैं. चिंगीने लावलं एक झाड, झाडाला म्हणाली लवकर वाढ, तुला रोज घालीन पाणी, तुझ्यासाठी गाईन गाणी. गाणी ऐकून फुलं फुलतील, फुलपाखरूंचे थवे झुलतील, फुलतील फुल छान छान, हसत राहील पानन पान. चिंगीने लावलं एक झाड. चिंगी नावाची एक लहान मुलगी आहे. चिंगी नाम की एक छोटी लड़की है. तिने एक झाड लावला. उसने एक पौधा लगाया. झाडाला म्हणाली लवकर वाढ आणि ती झाडाला म्हणाली झाड तू लवकर लवकर वाढ. उसने पौधे से क्या कहा कि पौधे तुम जल्दी जल्दी बड़े हो जाओ. तुला रोज घालीन पाणी. ती झाडाला म्हणते मी तुला रोज पाणी घालीन कारण तिला झाड लवकर वाढायचे आहे. वो पौधे से क्या कहती है, मैं तुम्हें रोज पानी दूंगी क्योंकि वो चाहती है कि वो जल्दी से बड़ा हो जाए. तुझ्यासाठी गाईन गाणी. आणि चिंगी झाडाला काय म्हणाली, तुझ्यासाठी मी रोज मधुर मधुर गाणी गाणार. और चिंगी ने पौधे से क्या कहा, मैं तुम्हारे लिए रोज प्यारे प्यारे गीत गाऊंगी. गाणी ऐकून फुलं फुलतील. फुलांनी गाणी ऐकली तर काय होईल, त्यांना खूप आनंद होईल आणि ते फुलतील. फूल अगर गीत सुनेंगे तो क्या होगा, वो बहुत खुश होंगे और खिल उठेंगे. फुलपाखरांचे थवे झुलतील आणि सुंदर फुले फुलपाखरांचे थवे आकर्षित करतील आणि फुलपाखरे आनंदाने फुलांवर डोलतील. और सुंदर फूल तितलियों के झुंड को आकर्षित करेंगे और वो तितलियां खुशी से फूलों पर डोलेंगी. फुलतील फुलं छान छान आणि सुंदर सुंदर छान छान फुलं फुलतील. प्यारे प्यारे फूल खिलेंगे. हसत राहील पानन पान. झाडावरील प्रत्येक पान आनंदाने हसत राहील. पौधे पर लगा हर एक पत्ता खुशी से हसेगा. आता आपण हे चित्र पाहू आणि त्यावरील गोष्टी ओळखूया. अब इस तस्वीर को देखेंगे और इसमें कौन सी चीजें हैं ये पहचानेंगे. ये है घर. ही आहे एक मुलगी. ये एक लड़की है आणि तिच्या हातात काय आहे, उसके हाथ में क्या है, एक पाण्याची झारी यानी पौधों को पानी देने वाला एक बर्तन. आणि इथे पहा एक मोठा झाड आहे. यहाँ पर एक बड़ा पेड़ है. आणि या चित्रात काय आहे ते पाहूया. हे आहे फुलपाखरू. यहाँ क्या है, ये तितलियां हैं. आणि इथे फुलं आहेत. यहाँ पर कितने सारे फूल हैं. आणि हे आहे पाने यानी कितनी सारी यहाँ पर पत्तियां हैं. आणि इथे गवत आहे यानी घास है. यहाँ पर बच्चों आपको जो हमारी कविता है, जो हमारी पोएम है, उसमें जितने वर्ड्स हैं उनके मराठी, हिंदी, उर्दू और इंग्लिश चारों ज़बानों में आपको उनके मीनिंग मिलेंगे. सबसे पहले है घर. हिंदी और उर्दू दोनों में घर कहते हैं और इंग्लिश में हाउस. फिर है मुलगी यानी लड़की, अ गर्ल. पाण्याची झारी यानी कनिस्तर, पानी का बर्तन. अ वाटरिंग कैन जिससे हम पौधों को पानी देते हैं. झाड़ पेड़ यानी दरख्त, अ ट्री. फूलं यानी फूल.
And what we say in English, we say flower. फुलपाखरू यानी तितली, a butterfly. पाने यानी पत्तियां, पत्ते, leaves. And last, गवत यानी घास. And in English we say grass. आशा करते मुलांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. उम्मीद है बच्चों आपको ये वीडियो पसंद आया. प्लीज़ इसे लाइक करिए और अपने दोस्तों के साथ शेयर करिए और हमारे चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें. मिलते हैं अगले वीडियो में.